गणपती हा आद्य पूजेचं मान असलेला दैवत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण त्यांना विघ्नहर्ता असं संबोधतो. कुठल्याही कार्यामध्ये विघ्न येऊ नये अशा ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला पहिली पूजा जी केली जाते ती श्री गणेशाची केली जाते. या गणपतीला विघ्नहर्त्याला वंदन केल्याशिवाय कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये तर गणेशाचं स्थान हे आगळं वेगळं आहे. कारण पुणे शहराला गणपतीचं गाव असं म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये काही वावगं नाही. आज पुण्याच्या गणेशोत्सवाला सुमारे 125 वर्षाच्या गणेशोत्सवाची परंपरा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी 2 उत्सवांची देणगी या मराठी मनाला आणि महाराष्ट्राला दिली. त्याच्यामध्ये एक आहे ती गणेशोत्सवाची आहे आणि दुसरी जी आहे ती छत्रपती शिवरायांची जयंती. या दोन्ही उत्सवाची देणगी ही लोकमान्य टिळकांची या समाजावर असलेले फार मोठे उपकार आहे. आज या गणेशोत्सवाचा विचार करताना गणेशोत्सवाचं बीज शोधायला गेलं तर पेशवेकालीन सुद्धा शनिवारवाड्यामध्ये गणेशोत्सव साजरा होत होता असे उल्लेख आणि नोंदी हे जुन्या कागदपत्रामध्ये आपल्याला आढळतात. याच्यानंतर सरदार विंचुरकर असतील, आणखीन काही खासगीवाले असतील, अशांमार्फत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर गणेशोत्सवाला एक आगळं वेगळं समाजाभिमुख रूप लाभलं. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की देवारातला जो गणेशोत्सव आहे किंवा देवारातला जो गणपती आहे तो गणपती खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी देवाऱ्यातून रस्त्यावरच्या मांडवात आणला. याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे ती इंग्रजी सत्तेची आहे. महाराष्ट्रावर नव्हे तर भारतावरती त्यावेळेला सत्ता होती इंग्रजांची आणि या इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध जर का जनमानस संघटित करायचं असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे तर या आपल्या भारतीय मनावर, महाराष्ट्राच्या मनावर धर्माचा पगडा आहे. मग एखादा धर्माचा पगडा ज्या वेळेस समाजावर आहे त्याच्यामध्ये एखादा जर धार्मिक देव असं करून त्याचा उत्सव जर साजरा केला तर याच्यामधनं समाज एक मोठ्या प्रमाणावर एकत्र येईल असं लोकमान्य टिळकांना वाटलं आणि त्या पद्धतीने त्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि आज आपल्याला दिसतंय त्याचा एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांचा जो हेतू आहे तो 100% यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. त्या काळी उघडपणे ज्या गोष्टी करता येणार नाहीत त्या या उत्सवाच्या पाठीमागून कराव्यात अशी लोकमान्यांची कल्पना असावी. त्यामुळे मेळे असतील, दांडपट्टा, लाठीकाठी बोथाटी याचे खेळ असतील, मिरवणुकाच्या माध्यमातून लोकांचं एकत्रीकरण असेल, मेळ्यांच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांचं एकत्रीकरण असेल, असे गणेशोत्सवामध्ये विविध प्रकार रुजवले गेले आणि त्याला फार मोठा सहभाग हा लाभला. महाराष्ट्रामध्ये विचार करताना पुण्यामध्ये या सगळ्या जास्त गोष्टी रुजल्या कारण पुण्यातलं वातावरणच अशा गोष्टींना मूळतः पोषक आहे. आज हा गणेशोत्सव केवळ मानाचे 5 गणपती किंवा मंडई किंवा दगडूशेठ अशा विषयापुरता मर्यादित न राहता आज जर पुणे शहराचा विचार केला तर साधारणतः 4,500 मंडळ गणेशोत्सव साजरी करतात आणि 4,500 गणेशोत्सव मंडळ साजरी करताना, गणेशोत्सव साजरा करताना याच्यामध्ये ते देणगी रूपाने, वर्गणी रूपाने काही रक्कम गोळा करतात आणि त्यातून काही चांगले उपक्रम या गणेशोत्सवामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीचा गणेशोत्सवाला एक सांस्कृतिक रूप होतं. वाड्यावाड्यांमध्ये, घराघरामध्ये गणपतीचं पूजन केलं जात होतं. छोटी छोटी मंडळ होती. आज आता टिळकांचं कोण राहिलं नाही. म्हणजे विनोदाने असं म्हटलं जातं की टिळकांची पगडी आणि उपरणही राहिलं नाही. पोशाखात बदल झाला त्याप्रमाणे विचारामध्ये देखील बदल झाला. हा बदल समाज नेहमी आपलासा करत आलाय. त्याच पद्धतीचा बदल गणेशोत्सवामध्ये सुद्धा झाला. मग गणेशोत्सवामध्ये बदल होताना ज्या लोकांकडे वैयक्तिकरित्या पैसा कमी होता, ज्यांना दुसरं कुठली एंटरटेनमेंट किंवा आपण असं म्हणू की ज्याच्यामध्ये त्यांचं मन रमेल अशा कुठल्या गोष्टी पैसे खर्च करून त्यांना शक्य नव्हता, असा समाज मग गणेशोत्सवामध्ये जास्त एकवटला गेला कारण त्यांना एकत्र रूपाने या गोष्टी सगळ्या करता यायला लागल्या. आणि याचा परिणाम एक चांगला झाला की विविध वर्गातला समाज या गणेशोत्सवामध्ये सहभागी झाला. त्याचप्रमाणे याचा दुसरा परिणाम असा झाला की याच्यामध्ये काही थोड्याशा विचित्र गोष्टी या गणेशोत्सवामध्ये त्याचा शिरकाव झाला. तो बघताना आपल्याला असं बघायला लागेल की गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लोक थोडंसं कोणी दारू पिऊन दंगा करताना दिसायला लागलं, वेडवाकडे नाचताना दिसायला लागलं. आणि मग या गणेशोत्सवाला एक चांगलं विधायक रूप कसं मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, ज्याच्यामध्ये दगडूशेठचे तात्यासाहेब गोडशांचं नाव अग्रभागी, नंतर पत्रकार पटवर्धन आहे. या सगळ्या मंडळींना याची एक चिंता होती की हे गणेशोत्सवाला एक पुन्हा चांगलं रूप कसं द्यायचं. आणि मग त्यांनी या गणेशोत्सवासाठी काही स्पर्धा चालू केल्या. राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाईची सुरू झाली. मग याच्यामध्ये मंडळांनी चांगले चांगले देखावे सादर करावेत, वर्षभर उपक्रम साजरे करावेत असा आग्रह व्हायला लागला. मग त्या मंडळापाशी गेल्यानंतर तिथं शिवाजी महाराजांची प्रतिमा असावी, लोकमान्य टिळकांची प्रतिमा असावी, भगवा ध्वज असावा, असे काही गोष्टी ठरवल्या जाऊ लागल्या. आणि गणेशोत्सव मंडळ हे केवळ पावसाळी भूछत्रीप्रमाणे न राहता
त्याच्यामध्ये गणेशोत्सव हे वर्षभर कार्यरत आहे का असं बघण्याचा एक दृष्टिकोन याच्यामध्ये नव्याने आला. आणि हा दृष्टिकोन जेव्हा आला आणि नवीन नवीन मंडळ यामध्ये सहभागी व्हायला लागली त्यावेळेला लक्षात असं आलं की या गणेशोत्सवामध्ये एक चांगली निकोप स्पर्धा वाढीला लागली. आणि ती स्पर्धा कशी आहे तर चांगले चांगले उपक्रम साजरे करावे आणि या साजऱ्या केलेल्या उपक्रमांचा समाज मान्यता त्याला मिळाल्यानंतर हे इतर मंडळांनी आपलेसे करावे अशा पद्धतीचं एक वातावरण या पुणे शहरामध्ये तयार झालं. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही की 4,500 मंडळ जरी गणेशोत्सव साजरा करत असली पुणे शहरामध्ये तरी काही एक 100 मंडळ अशी तुम्हाला नावावर हातावर बोटावर मोजण्यासारखे असे आहे की ज्यांनी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले. मग या सगळ्या मंडळांचं यश असं आहे की आपण असं म्हणूया की देव कार्यासाठी लोकांनी जी वर्गणी किंवा पैसा किंवा देणगी रूपाने जे काही जमा केलं ते या मंडळांनी समाज कामासाठी वापरलं. म्हणजे देवाची वर्गणी समाज कामासाठी वापरून एक नवीन पायंडा चांगला पायंडा या लोकांनी आणला. आणि त्याच्यामुळे पुण्यातल्या गणेश मंडळांचं आणि त्याच्या कार्यकर्त्यांचं निश्चित स्वरूपामध्ये कौतुक केलं पाहिजे की या सर्व लोकांनी या गणेशोत्सवाला एक विधायक स्वरूप प्राप्त करून दिलं. आज पुण्याच्या गणेशोत्सवाचा विचार करताना लक्षात असं येतं की आता मी दगडूशेठ मंडळाच्या माध्यमातून या परीक्षण स्पर्धेला जेव्हा जातो त्यावेळेला लक्षात असं येतं की अनेक मंडळ वर्षभर सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. ज्याच्यामध्ये आता आपण जर का आदर्श मित्र मंडळासारखं उदाहरण घेतलं धनकवडीच्या तर गुन्हेगार आणि गुन्हेगारांची मुलं यांच्यासाठी सातत्याने एखादं योजना राबवणं, त्यांना आपलंसं करणं, त्यांना नोकऱ्या मिळवून देणं, त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं असा एखादा उपक्रम हे मंडळ यशस्वीरित्या राबवतं. दत्तवाडी सारख्या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवून पोलिसांनाच नव्हे तर सरकारला सुद्धा विचार करायला भाग पाडतं की असं काम गणेश मंडळ करू शकतं आणि या कामामध्ये गणेश मंडळाचा सहभाग वाढू शकतो. त्याचप्रमाणे जर का साईनाथ मित्र मंडळासारख्या बुधवार पेठेतल्या शालूकर बोळातल्या मंडळापाशी गेलं तर लक्षात असं येतं की वर्षभरामध्ये सातत्याने 85 उपक्रम हे मंडळ राबवतं. ज्याच्यामध्ये आलेल्या बक्षिसाची 1 रुपयाची रक्कम सुद्धा या मंडळाने कधी स्वतः न स्वीकारता त्याच्यामध्ये भर घालून त्याच्याबद्दल काही ना काहीतरी त्यातून उपक्रम केलेले आपल्याला दिसतात. मग तिथं चार्ली चॅपलिनचा एखादा जन्मदिवस असेल तो साजरा करणं आणि लोकांना त्या निमित्ताने हसवणं असेल किंवा कुठल्या तरी अनाथ निराधार मुलांना घेऊन त्यांना सर्कस दाखवणं, त्यांचं खाण्याचा कार्यक्रम करणं असेल किंवा अगदी आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने त्यांना मिळालेला जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये रकमेमध्ये भर घालून एखाद्या संस्थेला लोखंडी कपाट देणं असेल अशा पद्धतीचे उपक्रम सुद्धा राबवले जातात. सेवा मित्र मंडळ शुक्रवार पेठेमध्ये गेलो तर आपल्याला लक्षात असं येतं की मामाच्या गावची सफर म्हणून एक आगळी वेगळी सहल ही मुलांची काढतात, ज्यातल्या 4-5 निराधार संस्थेतल्या मुलांना एकत्र करून ज्यांना आई बाप ही नातीगोती माहित नाहीत अशा मुलांना एकत्र करून ही मंडळी त्यांना मामाच्या गावचा अनुभव देतात. एवढंच नाही तर त्यांना हत्तीवर बसणं, उंटावर बसणं, कात्रजच्या बागेमध्ये जाणं असे अनुभव देतात. पावभाजी आईस्क्रीम सारखं खायला घालणं असेल की त्याच्यामधून त्या मुलांना एक आपण असं म्हणू की घरच्या वातावरणाचा फील ही मंडळं देण्याचा प्रयत्न करतात. हा मी सांगितला हा उपक्रमांचा एक भाग किंवा एक अंग आहे. असे अनेक अंग आहेत की ही मंडळं करतायत. शनिवारपेठ मेहुणपुरा मंडळाकडे गेलं तर दिवाळीच्या अगोदर आपुलकीची दिवाळी म्हणून असेल तर अनाथ मुलांची दिवाळी आपल्या अधिकाऱ्याची ही कल्पना घेऊन गेली 15 वर्ष ही मुलं सातत्याने जात आहेत. रक्कम असेल, तिथले आवश्यक वस्तू असेल हे तिथं देण्याचा प्रयत्न करतात. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मंडळांची नावं यामध्ये महत्वाची नाही. म्हणजे एखाद्या मंडळाचं नाव घेतलं आणि एखाद्याचं नाही. मला म्हणण्याचा आशय असा आहे की या मंडळांना एक नवा आयाम या निमित्ताने मिळालेला आहे आणि समाजोपयोगी कामामध्ये ही मंडळं आता अग्रेसर राहत आहेत. मला स्वतःला असं म्हणायला म्हणजे कबूल करायला लाज वाटणार नाही की सगळ्या राजकीय पक्षांकडनं कुठलाही सामाजिक उद्देश सफल होत नसताना गणेशोत्सव मंडळांकडे आज पुणेकरांचं लक्ष लागून राहिलं की ह्यांच्या मार्फत काही चांगले उपक्रम होतील, काही समाजोपयोगी उपक्रम होतील आणि त्यातून समाजाला दिलासा मिळेल. म्हणजे एका परीने राजकारण्यांकडून आपला भ्रमनिरास झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरती इथल्या लोकांनी विश्वासाने मान ठेवली असं म्हणायला लागेल. याला उदाहरणं पण आहेत तशी की एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या माणसाचे समजा तो गेला, त्याच्या घरी कोणी नसेल तर सर्वप्रथम धावणारी ही त्या तिथल्या मंडळाचे 4 कार्यकर्ते असतात. ते तिथं जाणार, त्याची सगळी व्यवस्था करणार आणि त्याचा कुठलाही गाजावाजा ते करणार नाही. अशा पद्धतीने मंडळाने त्या ठिकाणी काम उभं केलं. त्यामुळे पुण्याचा जुना इतिहास जरी लक्षात घेतला तरी अनेक राजकीय पक्षांचे नगरसेवक किंवा आमदार हे तुम्हाला असं दिसतील की कुठल्या ना कुठल्या मंडळाशी संबंधित आहेत आणि त्यांनी त्यांचा समाजसेवेचा जो श्री गणेश आहे तो त्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गिरवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गणेशोत्सव मंडळांवर टीका करणारे अनेक लोक आत्ताच्या समाजामध्ये सापडतील. अनेक फोरम आहेत
गणेशोत्सव आला की गणेशोत्सव मंडळानं कार्यकर्त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करून त्याच्यावर गणेशोत्सव कसा वाईट आहे, त्याच्यातल्या अनिष्ट प्रथा कशा आहेत हे सांगितलं जाईल. परंतु मला स्वतःला असा विश्वास आहे की पुण्याचा गणेशोत्सव हे पुण्याचंच नव्हे, महाराष्ट्राचंच नव्हे, केवळ भारताचंच नव्हे, तर ते एक जगाचं वैभव आहे. ही देण आहे. 120 वर्षापेक्षा जास्त परंपरा या उत्सवाला लाभलेली. या उत्सवाचा समाजासाठी योग्य वापर करून घेता यायला पाहिजे. तुम्ही जर का देखावे बघितले तर पहिल्यांदी पौराणिक देखाव्यांवरती मंडळांचा जोर होता. आज तुम्ही देखावे बघाल त्याच्यानंतर तर ऐतिहासिक देखावे त्याच्यामध्ये आले. याच्यानंतर समाजोपयोगी देखावे याच्यामध्ये यायला लागले. म्हणजे अण्णा हजारेंचं जेव्हा दिल्लीच्या जंतर मंतरवरचं आंदोलन झालं तर पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये त्याच्यावर आधारित एक 15-20 देखावे होऊन त्याच्यामधून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळांनी केलेला आहे. कुठल्याही सामाजिक बदलाचा, घटनेचा त्वरित दखल जर कोणी घेतली असेल तर ती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. आज गणेशोत्सव काट टाकतोय असं आपण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक आणि सामाजिक देखावे सादर होत असतानाच त्याच्यामध्ये आता शैक्षणिक आणि वैज्ञानिक देखाव्यांची भर पडते. एखादा आदर्श मित्र मंडळासारखं जर मंडळ आहे तर ते 17-20 हजाराची दुर्बीण घेतात आणि तिथल्या लोकांना जे खगोलशास्त्रामध्ये किंवा आपल्या अवकाशातलं काही माहिती देण्याचा प्रयत्न करतात. ही एक नवीन पद्धती मंडळाने आपलीशी केलेली. देखाव्यांमध्ये सुद्धा बघायला तर वैज्ञानिक, सामाजिक आणि शैक्षणिक देखावे आज मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कोणी धरणाची प्रतिकृती करतंय, कोणी ऊर्जा निर्मितीची जुनी साधनं कुठली आहेत कमी खर्चाची ते लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतंय, कोणी या बोस्टनचा कणाचा जो शोध लागला तो दाखवण्याचा प्रयत्न करतंय, कोणी आपण जर बघितलं तर पाण्याचे जे जलस्रोत आटतायत तर ते वाढीच्या दृष्टीने काय करता येईल ते प्रयत्न करतायत. आणि हे करत असताना विविध त्या क्षेत्रातल्या माणसांचा, तज्ज्ञांचा त्यांचा संपर्क येतोय. म्हणजे खरं तर मी असं म्हणेन की ही जी मंडळ आहेत आणि हे कार्यकर्ते आहेत तर ही केवळ एक टीम नव्हे तर ही पुण्याचे खऱ्या अर्थाने, म्हणजे जर का अब्दुल कलामांचं वाक्य आपण जर घेतलं की 2020 साली भारत तरुण असेल तर तो तरुण असेल म्हणजे नुसता वयाने तरुण असं अब्दुल कलामांना अपेक्षित नसावं, तर त्यांना तरुण म्हणजे विचारांनी तरुण अपेक्षित आहे. आणि तो तरुण विचार असणारा माणूस आता गणेशोत्सव मंडळांकडे आहे, ते कार्यकर्ते आता गणेशोत्सव मंडळांकडे आहेत. त्यामुळे विविध विषय यशस्वीपणे गणेशोत्सवाच्या डायसवरनं ते पोहोचत आहेत. ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन असेल हा विषय ज्या वेळेला गणेशोत्सव मंडळ मांडतं, किंवा एखाद्या अन्नाची भेसळ आहे त्या भेसळ कशी ओळखायची आणि त्याच्यावरची पुस्तकं गणेशोत्सव मंडळ काढून वाटतं, तेव्हा लक्षात असं येतं की एखादी संस्था, एखादी व्यक्ती जे काम करू शकणार नाही, किंवा मी पुढे जाऊन असं म्हणेन की एखादं सरकार जे करू शकणार नाही ते काम आता गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते करतात. मला असं वाटतं की दृष्टिकोन कमी पडतोय थोडा, की जर का सरकारने या सगळ्याची ताकद ओळखून या सगळ्यांना जर सहाय्य दिलं. मध्ये एक आमच्या सगळ्या मित्रांनी कल्पना आणली होती की या गणेशोत्सव मंडळानं त्या गणेशोत्सव मंडळाला त्या वॉर्डमध्ये जर का एखाद्याने मान्यता दिली आणि समजा कॉर्पोरेशन असेल किंवा सरकार असेल यांनी त्यांना थोडं अनुदान दिलं तर आणखीन चांगल्या पद्धतीचं काम उभं राहील, असं उदय जगतापांची कल्पना होती. मला अतिशय आवडली होती की आता जे ही मंडळ नेमकं काम करतायत यांची ताकद ओळखली गेली पाहिजे आणि यांना कामाला लावता आलं पाहिजे. आज 3,500-4 हजार मंडळ आहे. तुम्ही गणेशोत्सवाच्या काळामध्ये बघा, एका बाजूला मला वाईटही वाटतं की पुण्याच्या पेपरमध्ये जाहिरात येते की 19,000 अधिकारी हे सेनेमध्ये भरती अजून होत नाहीये, त्यांची कमतरता आहे. आणि त्याच वेळेला 1,00,000, 1.5 लाख, 5 लाख, 10 लाख लोक रस्त्यावर एका दिवशी गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतात. त्याच्यामध्ये अनेक बेकार तरुण आहेत, अनेक काम नसलेले तरुण आहेत. ही तरुण यांच्या विचाराचं जे स्फुल्लिंग आहे त्याच्या निखाऱ्यावरची राख बाजूला करण्याची गरज आहे आणि ती ताकद अजून राज्यकर्त्यांपर्यंत पूर्ण अर्थाने पोहोचली नाही. त्यामुळे गणेशोत्सवावर वेगवेगळे निर्बंध आणण्यातच ही माणसं आज आनंद मानतायत. मला असं उलट वाटतं की गणेशोत्सव निर्बंध करावा, यातली ताकद ओळखावी, यातल्या सगळ्या माणसांना एकत्र करावं आणि त्यांच्या मार्फत आज पुण्यामध्ये जे काम घडतंय समाजोपयोगी ह्या कामाचं लोड महाराष्ट्रामध्ये पोचावं. आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर अनेक ठिकाणी पाणी नाहीये, अनेक ठिकाणी थंडीच्या दिवसात सुद्धा पाण्याचे टँकर लावायला लागतात, अनेक ठिकाणी खायला एक वेळचं अन्न नाहीये. अशा ठिकाणी जर गणेशोत्सव मंडळांची लोक पोहोचली, आमच्या मॉडेल कॉलनीतलं जे मंडळ आहे ते जातं आणि एका आदिवासी पाड्यावरती बाक नवीन शाळेमध्ये बसायचे तयार करून देतो, तोपर्यंत तिथल्या मुलांना बसायला जागा नसते. हे वास्तव आहे. हे वास्तव गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतात, कारण त्यांचं मन जे आहे ते संवेदनशील असतं. परंतु आजपर्यंत या कार्यकर्त्यांची ताकद ही गणेशोत्सवाचे परवाने, मिरवणुकीचे परवाने, येणारी बंधनं, पोलीस कारवाया यामध्येच अडकलेलं आहे. यांना कोणीतरी बळ द्यायचं तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम गणेशोत्सवाच्या रूपाने उभं राहील. गणेशोत्सवाकडे केवळ धार्मिक स्वरूपाने न बघता
ते एक सामाजिक सुधारणेचा अंग आहे असं जर बघितलं गेलं तर लोकमान्य टिळकांचा उत्सव जो आहे तो खऱ्या अर्थाने पुण्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर भारतभरामध्ये पसरला तर त्या उत्सवाला एक नाविन्य राहील, त्या उत्सवाला जगन्मान्यता मिळेल आणि असा उत्सव आपल्या देशामध्ये आहे याचा आपल्याला अभिमान वाटेल. अशा प्रकारचा हा उत्सव आहे. मला असं वाटतं या उत्सवाची खरी ताकद ओळखणं ही आज समाजाची गरज आहे आणि ती राज्यकर्त्यांकडनं व्हावी अशी अपेक्षा आज आपण या वेळेला व्यक्त करूया. या निमित्ताने गणेशोत्सवाबद्दल आणखीनही बरंच काही बोलता येईल. त्याच्यामध्ये अर्थकारण आहे, अनेक लोकांना 6-6 महिन्याचा रोजगार याच्यामध्ये मिळू शकतो, अनेक स्थानिक कलाकार यामध्ये चमकत असतात, अनेक लोकांची 6-6 महिन्याची वर्षाची रोजीरोटी याच्यामध्ये आहे. असा अर्थकारणाचा विषय आहे, भावनेचा विषय आहे, धर्माचा विषय आहे. या सगळ्याला प्रत्येकाला एक एक विशिष्ट त्यांचा कोण आहे हे पुढच्या कधीतरी आपल्या सगळ्या गप्पांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवायचा निश्चित आपण प्रयत्न करू.